सुहान आणि विकी ही जोडी मैदानात येताना पाहायला भेटते. सुहान आणि विकी ही जोडी मैदानात आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा सेकंड राऊंड मधला हा शेवटचा सामना असेल. चला घाई करायची आहे बॅटर, पटापट अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. जरा सहकार्य करायचं आहे. आपल्याला 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे. त्या 15 मिनिटाच्या टाईमच्या आत आपण 3 षटके टाकून घ्यायचे आहेत. पहिला चेंडू गौतम हलक्या हाताने ऑफसाईडला खेळून काढला. चेंडू एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी दिसत नाही. एका धावावर समाधान. सुहान आणि विकी ही जोडी मैदानात पाहायला भेटली. विकी बॅटर आपण पाहतो स्ट्राईकला विकी, आता मात्र सुहान स्ट्राईकला येताना दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सुहानसाठी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू. सामना 4 षटकांचा आहे. आता पाहिला आपण श्रीराम कसराळे संघ विजयी झालेला आहे. त्याचनंतर आपण पाहतो आदर्श संघ आणि आता हा याच्यामध्ये जो जिंकेल त्या तिघांमध्ये लढत आपण पाहायला भेटेल. बायच्या बाय मेन कोणाला भेटते. आता मात्र सुहान थोडासा बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न आणि आउट. बाद होतोय पहिला आदरापासून वाढीव संघाला. ऐकू एक सुमधुर संगीत. येऊ पुन्हा मैदानात. भावेश यांनी झेल बाद केलेला आहे. अभय सुहानाची जागा भरून घेण्यासाठी जात आहेत. अभय जुया ग्रुप वाढीव संघ आपल्याला पाहतोय. ग्रामीण धमाका नारंगी या ठिकाणी क्वालिफाय झालेला हा संघ. च्या दिवसामध्ये मला वाटतं कनेर हा संघ कनेर हा संघ आपल्याला पाहायला भेटेल. क्वालिफाय मदन अँड कंपनी नारंगी धमाकामध्ये क्वालिफाय मध्ये येताना पाहायला भेटली. दरम्यान युवा ग्रुप वाढीव संघ थोडासा बॅकफुटला खेळताना पाहायला भेटतंय. अभय आणि विकी ही जोडी मैदानात असताना सुहान बाद होऊन तंबूत परतलाय. मात्र गौतम चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला भेटत. 5 चेंडूचा खेळ झाला, एकाच धावावर आता मात्र समाधान व्यक्त करावं लागलेलं आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर जकडून ठेवला तो म्हणजे युवा ग्रुप वाढीवला. चांगली गोलंदाजी गौतम यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. 2 धावा देऊन एक गडी बाद त्या ठिकाणी मिळवण्यात यश प्राप्त झालेलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन कोण येते पाहायचंय. यायचा आहे. आदर्श ब श्रीराम कसराली आणि दोन्ही संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. 3 चिठ्ठ्या आहेत. जी पहिली चिठ्ठी पहिली चिठ्ठी उचलली तिला बाय का 2 चिठ्ठ्या उचलशील? चला गोलंदाजी मार्गावरती निखिल गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतात शिरगाव संघाकडनं. दरम्यान पुन्हा एकदा निखिल मात्र उंच मारण्याचा ऑफ कटर चेंडू पाहायला भेटला. अभयला मात्र बॅक फुटलाय.
घेऊन गेलाय तो म्हणजेच गोलंदाज निखिल. अतिशय सुरेख असं गोलंदाजी पाहायला भेटते शिरगाव संघाकडनं. जकडून ठेवलाय तो म्हणजेच युवा ग्रुप वाढीव संघाला. शिरगाव संघाचा विचार केला तर नक्कीच आपण पाहतोय डोलीव संघ या ठिकाणी उपस्थित नाही म्हणून त्यांना पुढे चाल करण्यात आली आणि एक फ्रेश मूड मध्ये या ठिकाणी खेळताना पाहायला भेटला. पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी, सेम चेंडू, त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली निखिल यांच्या गोलंदाजी मार्गावरती. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी, दोन चेंडू हाताले, दोन्ही चेंडू निर्धाव. अभय मात्र काय माइंडसेट आहे पाहायला भेटेल. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न असफल. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी प्रत्युत्तर या ठिकाणी देताना पाहायला भेटतो निखिल. ज्याप्रमाणे गौतम यांनी गोलंदाजी केली त्याचप्रमाणे आपण पाहतो निखिल यांच्या माध्यमातून विकी मात्र नॉन स्ट्राईक एंडला पाहायला भेटतात. आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न, शतरक्षक झेलच्या खाली येतोय. झेल होतोय का नाही पाहायचा आणि झेल बाद. पहिला आदरा बसतोय, दुसरा आदरा बसतोय या ठिकाणी युवा ग्रुप वाढीव संघाला. अभय याच्या रूपामध्ये त्याची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत ते म्हणजेच निखिल किंवा नयन. पाहायचं निखिल यांच्या गोलंदाजी मार्गावरती समोर येतील ते म्हणजे नयन या ठिकाणी येताना पाहायला भेटतात. कोशिश केली किती जणांनी खाली पाडायला, कोशिश केली किती जणांनी खाली पाडायला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. 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 धन्यवाद धन्यवाद डीजे. दरम्यान चांगली गोलंदाजी निखिल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. ज्याप्रमाणे युवा ग्रुप वाढीव संघ मात्र नयन मात्र काय थांबवूचं नाव घेत नाही. नयनने लेग साईडला खेळून काढलाय चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटल्या. नयन यांच्या बॅटीतनं मोठे फटकं येणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे जर धावसंख्येचा डोंगर उभा करायचा असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतोय 30 ते 35 धावेपर्यंत मजल मारली होती कुर्लाई कृषी संघामध्ये. सहजरित्या तो टार्गेट क्रॉस केलेला आहे तो म्हणजे श्रीराम संघाने. म्हणजे आतामध्ये 4 षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये कमसे कम 40 ते 45 टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे युवा ग्रुप वाढीव संघाचा. मात्र तसं काही घडताना दिसत नाही. नयन मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, जाना था दिल्ली पोच गए ठाणा, अशी गत नयनची पाहायला भेटते. दरम्यान पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी शिरगाव संघाकडनं होताना पाहायला भेटली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण 4 धाव्यांवरती पाहतोय तो युवा ग्रुप वाढीव संघ. ज्या संघाने आता मात्र चांगल्या प्रकारे खेळ केला होता 40+ संघाच्या विरोधामध्ये, तोच युवा ग्रुप संघ आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 धावसंख्येवरती पाहायला भेटतोय 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. कुठेतरी आता तरी विचार करण्यास भाग पडत. ज्या कामगिरी विक्की याने केली होती तीच कामगिरी, तेच फटके विकीच्या बॅटमॅन येताना पाहायला भेटतात का बघायचंय. चेतन गोलंदाजी मार्गावरती आता मात्र लेग कट चेंडू पाहायला भेटला. वाईट चेंडू घोषित होताना अवांतर धावसंख्येत भर. सुरेख चेंडू होता मात्र थोडासा ऑफसाईड जास्त बाहेर निघाला. दरम्यान पुन्हा एकदा चेतन विकीसाठी मारण्याचा प्रयत्न असफल ठरणं पंचांकडे बाद मान्य करून वाईटचा इशारा. पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी, सेम डिसिजन. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 1 धावेने 6 या धावसंख्येवरती. आता मात्र कुठेतरी घेर चेंज करावा लागेल युवा ग्रुप संघाला. ज्याप्रमाणे विकी पाहतोय आपण तर नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक चेतन याच्या मार्फत पाहायला भेटला. ना एकदा चेतन सूर्य गोलंदाजी काय चेंडू हाताळतायत. विकीला मात्र नाचवावं लावलंय या ठिकाणी गोलंदाज चेतन यांनी. लेग साईडचा चेंडू होता परंतु चेंडू एवढा
कट झाला, लेग कट झाला, परंतु स्टंप ऑफ स्टंपच्या वरून चेंडू. विकेट किपर दिगो याला सुद्धा काही समजलं नाही. चेंडू कशा प्रकारे निघून गेला. आता मात्र सुरेख गोलंदाजी होताना शिरगाव संघ एकदम मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटतोय. विकीला मात्र खरोखरच डान्स करावा लागतो या ठिकाणी. कभी आगे कभी पीछे अशी गत विकीची करून ठेवले. तर मात्र लेग साईडला खेळून काढल्या चेंडूचा मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तर मात्र कुठली चुकी करत नाही. विकी बांधून तांबूत परततोय. त्याची जागा भरून घेण्यासाठी जात आहेत. पाहायचं कोण येते तिथपर्यंत ऐकू मधुर संगीत. येऊ पुन्हा मैदानात कमांड डीजे यश. अरे पाठीशी त्याच्या आहे ताकद सत्यवान सापने योगेश पाटील सत्यवान सापने योगेश पाटील सत्यवान सापने योगेश पाटील अरे कोणा पुढं कधी नाही चुकत अविनाश सापने सुधाकर पाटील अविनाश सापने सुधाकर पाटील अविनाश सापने सुधाकर पाटील मकरदास ग्रुपची खंबीर साथ लाभलय दादाला अरे मकरदास ग्रुपची खंबीर साथ लाभलय दादाला प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त हॅलो. चांगली गोलंदाजी चेतन यांच्या मार्फत ज्याप्रमाणे गौतम निखिल यांनी गोलंदाजी केली त्याचप्रमाणे चेतन सुद्धा गोलंदाजी पाहायला भेटली. दोन दादेवन एक गडी बाद करण्यात यश प्राप्त झालाय. आता मात्र विशाल याच्या बॅटेतनं मोठा फटका येतोय का पाहायचा आणि चौकार येतोय. लेग साईडला खेळून काढला चेंडू. लेग कटर चेंडू होता. पुरेपूर फायदा उचलला. ज्याप्रमाणे विकी याला याप्रमाणे खेळी करायची होती मात्र विशालने ती खेळी करून दाखवली आणि 4 धावेची धावसंख्या पुढे सरकवताना धावसंख्या जाऊन पोहोचली 10. या धावसंख्येवर 3 षटकाच्या समाप्तीनंतर चला लगेच अतिशय सुरेख अशी आपण पाहतोय शिरगाव संघाकडनं एक चांगलं वेळेचं बंधन या ठिकाणी आपण पाहतोय. त्या 10 मिनिटामध्ये 3 षटक टाकून झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद तुमचे असतील कारण खूप असं कमी वेळ तुम्ही त्या ठिकाणी 5 मिनिटं तुम्ही कमी अवधी घालवलेला आहे. चांगलं सहकार्य आपण केलेलं आहे कारण तुमचे चेंडूच डॉट होत होते त्याच्यामुळे तुमचं टायमिंग सुद्धा कमी लागलेलं आहे तुम्हाला. नक्कीच बॉलर आहे सेकंड आपण पाहतो जय गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक 4थं आणि संघातलं शेवटचं शतक घेऊन येत आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघातलं शेवटचं. आता नयन मात्र काय करतोय ती घाई पाहतोय आपण तर नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता. नयनाचा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. जो मोठा फटका ज्याप्रमाणे विशाल यांच्या बॅटीतनं जो चौकार आला तर मात्र खरोखरच आपण पाहतोय कीपर आणि गोलंदाज यांच्यामध्ये सध्याचा खेळ चालू आहे असं वाटतं. मात्र पाहतोय तर स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढल्या चेंडू. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटला निखिल यांच्या मार्फत. दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर 11 या धावसंख्येवरती अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतो युवा ग्रुप वाढीव संघ. आता मात्र मोठा फटका येतो या ठिकाणी विशाल याच्या बॅटीतनं षटकार येतो. षटकार धावसंख्या 6 ने पुढे सरकताना विशाल ज्याप्रमाणे बॅटिंग करतो पण विशाल खूप असा लेट उतरल्यासारखं वाटतंय कारण जर अगोदर आले असते तर अजून कुठेतरी धावा या ठिकाणी जमवण्यात यश प्राप्त झालं असतं तो म्हणजे विशाल यांना. तर मात्र अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये कितपर्यंत मजल मात्र युवा ग्रुप वाढीव संघ पाहायला भेटेल. लगातार 3 षटकारांसाठी देवेंकडनं पारितोषिक आहे विशालसाठी 2000 रुपये. लागोपाठ 3 षटकार 2000 देवेंकडनं. अतिशय सुरेख असा मारण्याचा प्रयत्न परंतु एका धावावर समाधान मानावं आणि इकडे काय घडले स्ट्राईक. एक धाव पूर्ण तर नक्कीच आहे पण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये असफल ठरले आणि नयन याची विकेट आपण पाहतोय बाद झाले नयन. तर 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये बघूया काय करतय विशाल आपल्या संघासाठी.
चांगले धावसंख्या जर उभारायची असेल प्रसाद येत आहेत डावकुरा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती आपण पाहतोय विशाल. दोन चेंडू शिल्लक. पाहायचंय नानू काय करतोय आपल्या संघासाठी. जय गोलंदाजी मार्गावरती आता मात्र पुन्हा एकदा विशाल यांच्या बॅटरना मोठा फटका आलेला आहे आणि त्या ठिकाणी काय घडलंय एक गेंद पे दो जन झिपटे लिपटे और गेंद को छोड़ दिया जमीन पर. ड्रॉप कॅच ड्रॉप झालेला आहे धावसंख्या 2 ने पुढे सरकताना. ज्याप्रमाणे घाई केली होती ती घाई कुठेतरी संकटात नेली आणि संकट आलं तो म्हणजेच विशालाचं. विशाला तर शेवटचा चेंडू आहे पायाच्या शेवटच्या चेंडूवरती विशाल काय करतोय जय गोलंदाजी मार्गावरती. तर हे शतक मागडे येताना पाहायला भेटा. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न गडी बाद क्रमांक चालूच असताना पाहायला भेटा. नानू सुद्धा बाद होऊन तंबूत परत आहे. अवघ्या 20 या धावसंख्येवरती पाहायला भेटला युवा ग्रुप वाढीव संघ. येणाऱ्या 24 मध्ये 20 धावेचं आव्हान समोर असेल. शिरगाव संघ घेऊन उतरेल तिथपर्यंत आपण जाऊया लॉसच्या दिशेने. विजेता कर्णधार यांना विनंती असेल आपण नाणेफेकीच्या कौलच्या दिशेने यायचं आहे. आपला या ठिकाणी लॉस टाकण्यात येणार आहेत. लोएस्ट स्कोर आपण पाहतोय आणि हा स्कोर जर युवा ग्रुप वाढीव संघाने डिफेंड केला तर देवेन यांच्याकडनं 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. त्याप्रमाणे तुम्हाला तसे ट्रम्प गोलंदाज या ठिकाणी निवडावे लागतील ज्याप्रमाणे तुम्ही आहे स्कोरिंग जो आहे डिफेंड करू शकतील. चला नाणेफेकीचं सॉरी लॉस टाकण्यात येत आहेत. कर्णधार आदर्श फणसपाडा आणि कसराली दोन्ही संघाचे संघनायक आणि दोन्ही संघाचे प्रतिनिधी जे खेळ चालू आहे त्याच्यातले एक एक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. जी शेवटची चिठ्ठी राहील तिला बाय देण्यात येईल. पुसणं चला क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आपण. आदर्श फणसपाडा संघ बाय आणि श्रीराम कसराली आणि विजेता संघ यांच्यामध्ये सामना होईल. आदर्श संघ फणसपाडा खूप खुश आहे. त्या मुलाला सुद्धा खुश करायचं ज्याने चिठ्ठी उचलल्या त्याला कर्णधाराला विनंती असेल. श्रीराम आणि विजेता संघ यामध्ये होणारा सामना पुढील असेल. दरम्यान 21 धावेचं आव्हान 24 धावा समोर डिफेंड केल्या तर देवेन यांच्याकडनं 5,000चा पारितोषिक युवा ग्रुप वाढीव संघासाठी असेल. काय होते काय नाही ते आपण प्रत्यक्ष लाईव्ह 20 नेटवर्कच्या माध्यमातून पाहू शकताय.
हॅलो, अजून नरेश पाटीलकडनं सुद्धा 2,000 म्हणजे बक्षिसांचा वर्षा होत आहे युवा ग्रुप वाढीवरती. नयनला ती गोलंदाजी तशी हाताळावी लागेल. ज्याप्रमाणे गौतम, निखिल आणि चेतन या 3 गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली, तीच गोलंदाजी युवा ग्रुप वाढीव संघाला करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू हाताळावे लागतील आणि मात्र शिरगाव संघाला 1-2 मोठे फटके आले तर गेममध्ये येऊ शकतोय. त्याचप्रमाणे आता मात्र पाहायचं ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती प्रहार नयनाच्या तो आलाय म्हणजेच चौकार आलाय. नक्कीच आपल्याला पाहता येतं मंगेशजी आम्हाला याच्याकडे चांगलं सहकार्य करताना. अतिशय सुरेखाचा फटका पाहतोय डावखुरा फलंदाज चेतन यांच्या माध्यमातून. लेग बाईच्या रूपाने मला वाटतं हा चौकार या ठिकाणी पाहायला भेटला. दरम्यान पुन्हा एकदा नयन सज्ज होताना. आता मात्र सुरेख असा पुन्हा एकदा स्ट्रेट खेळल्या चेंडू प्रसाद त्या ठिकाणी फील्ड करताना एखादावर समाधान. शिरगाव संघाला माहिती आहे जास्त काही मोठे फटके खेळण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे आपण डबल सिंगलने सुद्धा पोचू शकतो. पुन्हा एकदा नयन सज्ज होताना सुरेख फटकेबाजी ग्राउंड शॉट जास्तीत जास्त या ठिकाणी खेळले जातात. एक एक दुहेरी धावेने फलक फक्त चालवण्याचा प्रयत्न, जास्त कुठलेही मोठे फटके खेळण्याचा मनसुबा या ठिकाणी शिरगाव संघाचा दिसत नाहीये. नक्कीच आपण पाहतोय युवा ग्रुप वाढीव संघ कुठेतरी स्कोरिंग कुठेतरी कमी झाली. ज्याप्रमाणे स्कोरिंग व्हायला पाहिजे होती, ज्याप्रमाणे सुहान याचा विकेट गेला, त्याच्यानंतर विकी बाद झाला, से गडी बाद झाले, त्याच्यामुळे थोडंसं बॅकफुटला येताना पाहिला. आता मात्र मोठा मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी जास्तीत जास्त हाताळावे लागतील. त्याचप्रमाणे जर डिफेंड करायचे असतील या धावसंख्या तर नक्कीच आपण पाहतोय विकेट जास्तीत जास्त विकेट आणि डॉट चेंडू या ठिकाणी घ्यावे लागतील. मात्र पुन्हा एकदा चेतन आणि सौरभ ही जोडी मैदानात असताना आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी डावखुरा फलंदाजाला डावखुरा गोलंदाजी करताना पाहायला तर अतिशय सुंदर वाटतं. आपण पाहतोय पुन्हा एकदा नयन सज्ज होताना शेवटचा चेंडू घेऊन शेवटच्या चेंडूवरती पाहायचंय काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा नयन सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. प्रसादच्या डोक्याच्या वरून निघून गेला चेंडू षटकाराच्या दिशेने धावसंख्या 6 ने पुढे सरकताना ऐकू एक छोटस मधुर संगीत. पुन्हा पागल मुझे कर दिया, करो जानम समझा, करो जानम समझा, करो जानम समझा. प्रसाद गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. आता 18 चेंडू 9 धावेचं समीकरण समोर असताना प्रसाद गोलंदाजी मार्गावरती पाहायला भेटत आहेत. चला यानंतरचा सामना आपण पाहू. श्रीराम आणि विजेता संघ या दोघी संघांदरम्यान. श्रीराम संघाचा संघनायक नाणेफेकी कौल करण्यासाठी ते उपस्थित राहायचं आहे. लगेच आपण पाहतोय थर्ड राऊंड हे पुढील सामने हे 3 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. डेट चेंडू घोषित होताना या ठिकाणी पाहायला भेटत.
पुन्हा एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला भेटल्या. तर मात्र प्रसाद पुन्हा एकदा सुरेख अशी फटकेबाजी आपण पाहतो शिरगाव संघाकडनं. कुठलीच जास्त जोखीम न घेता एक एक 2-2 धावेनेशी धावफलक पुढे सरकवताना पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. अजूनही 6 धावेची आवश्यकता विजयासाठी येणारे चेंडूमध्ये. 16 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी. चेतन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी प्रसादाच्या माध्यमातून होते. गोलंदाजी चांगली होत आहे, मात्र स्कोर थोडंसं कमी असल्या कारणाने थोडंसं विचार करण्यास भाग पाडलाय तो म्हणजे युवा ग्रुप वाढीव संघाला. कुठेतरी ती खेळी झाली नाही जी होणं गरजेचं होतं. सुरेख असे फटकेबाजी आपण पाहतोय. जास्तीत जास्त सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलंय आणि 1 धावेनेशी पुढे सरकलाय धावफलक. 17 या धावसंख्येवरती. आता मात्र 4 धावेंची आवश्यकता विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 14. 14 चेंडूमध्ये 4 धावा. तर मात्र उंच मानलेला चेंडू पायाचा एक साईडला खेळून काढला चेंडू. एकदा पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न, एका धावावर समाधान. पुन्हा एकदा एक चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 3. बघूया मोठा फटका खेळतात का पायाचा आहे. सुरेख असा फटका आणि येतोय त्या फटक्यावरती चौकार. विजयी चौकार या ठिकाणी पाहतोय सौरभ यांच्या बॅटेतनं आणि संघ विजय होतो शिरगाव संघ. चला संघनायक लगेच आपण यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. श्रीराम कसराली आणि शिरगाव, जय बजरंग शिरगाव लगेच नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे.